25 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. रात्रीचे 8 वाजलेले होते. विशाल त्याच्या कंपनीमधून कंटाळून घरी आलेला होता. त्याच्या नोकराणीला हाक मारतो, पण त्याची नोकराणी काय आव देत नव्हती. त्याला पाणी पाहिजे होतं, त्यामुळे तो किचनमध्ये गेला पाणी पिण्यासाठी. तर एक काचेचा ग्लास होता, त्याच्याखाली एक ठेवलेली चिठ्ठी. ती चिठ्ठी त्याने उचलली. ती चिठ्ठी त्याच्या नोकराणीने लिहिलेली होती. 24 वर्षाची मुग्धा नावाची ही नोकराणी त्याच्यापाशी 4 वर्षापासून काम करत होती. तिने चिठ्ठी लिहिलेली होती. तर चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं की मालक, मी 1 महिन्यासाठी आता गावी चाललेले. माझ्या वडिलांनी अचानक माझं लग्न ठरवलंय, तर मला ते करण्यासाठी जावं लागेल. वडिलांची आज्ञा आहे. तर तुम्ही 1 महिन्यासाठी काहीतरी ॲडजस्ट करा किंवा कोणीतरी दुसरी नोकरानी बघा. मी ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी तुम्हाला कॉल करेन आणि पुन्हा कामावरती रुजू होईल. आता ज्या वेळेला विशाल मुग्धाने लिहिलेलं हे पत्र वाचतो, त्यावेळेला त्याला वाईट वाटतं. म्हणतो की चांगली होती पोरगी, काम करत होती. आता परत येईल का नाही काय माहीत नाही. पण चला आता आपण एक दुसरी नोकरानी बघू. म्हणून असं विचार करू लागतो की कोण नोकरानी येईल. पुणे शहरामध्ये एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सिनियर इंजिनियर म्हणून कार्यरत असलेला हा विशाल 38 वर्षाचा. हा ज्या वेळेला एका छोट्याशा गावामधून इंजिनिअरिंग करून पुणे शहरामध्ये आलेला होता, त्यावेळेला त्याने छोट्या कामापासून सुरुवात केली. आज एका मोठ्या पदावरती असल्यामुळे कंपनीने त्याला एक काम करणारी महिला, एक फ्लॅट, एक गाडी अशी पूर्ण त्याला व्यवस्था करून दिलेली होती. त्याच्यापाशी घर होतं, काम करण्यासाठी एक महिला होती. त्यामुळे त्याने अजूनपर्यंत लग्न केलं नव्हतं. एकटाच राहत होता, बॅचलर लाईफ जगत होता. चांगलं आयुष्य चालू होतं त्याचं. पण त्याला लग्नाची खरी जाणीव त्यावेळेला झाली, ज्या वेळेला ती मुग्धा काम सोडून गेली 1 महिन्यासाठी. त्याला आता एकटेपणा भासत होता. मुग्धा त्याची चांगल्या प्रकारे सेवा करत होती, त्यामुळे त्याला एवढे दिवस काय वाटलं नाही. आता ही मुग्धा त्याच्यापाशी कामाला कशी काय आली, याची ही खूप मोठी स्टोरी आहे. या मुग्धाचे वडील दारू प्यायचे, गावामध्ये काम करायचे, पण त्यावेळेला त्यांची परिस्थिती खूप गरिबीची, हालाकीची परिस्थिती. सावकाराकडून लोन घेतलं होतं, तर ते लोन द्यायचं माघारी कसं. तिच्या वडिलांना आणि या मुग्धाला तिच्या सावकाराने 2 महिन्याची मुदत दिली होती की पैसे दे, नाही तर तो इथून हलू शकणार नाही. आता मुग्धा तर आली शहरामध्ये पळून. थोडे दिवस इकडं तिकडं बघितलं. 19 वर्ष वय होतं. थोडं काम केलं, हे केलं. त्यावेळेला मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये एक वर्कर म्हणून लागली. त्या ठिकाणीच आता ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की या विशालला फ्लॅट वगैरे द्यायचं चालू होतं, त्यावेळेला एका नोकरानीची गरज होती जे की घर सांभाळेल. कंपनीमध्ये म्हणली की मी करू शकते, मी सगळी कामं करते. अशा प्रकारे ही या विशालच्या फ्लॅटवरती कामाला आलेली होती. दिसायला सुंदर होती, पण हा जो विशाल होता त्याची नजर तिच्यावरती कधी गेलेली नाही. चांगल्या प्रकारे तो तिला सांभाळत होता. तोही जगायचा, तिलाही जगू द्यायचा. त्याने वर खर्च दिला. कंपनी तर पगार द्यायची, पण हा पण तिला वर खर्च द्यायचा. त्यामुळे दोघांमध्ये चांगलं बनत होतं. दोघांचंही आयुष्य चांगलं चालू होतं. त्यातच अचानक त्या मुग्धाच्या बापाचा कॉल आला. त्याच्यावरची तर सगळी कर्ज फेडली होती. त्याला जगण्यासाठी पुरेसा पैसा देत होती मुग्धा. पण तिच्या बापाने अचानक कॉल केला आणि म्हणला की तू पटकन गावात ये, मी तुझं लग्न ठरवलंय, लग्न करायचं आहे. मुग्धा आता शहरामध्ये राहिलेली पोरगी. विचार बदलले, राहणीमान बदललं. गावामध्ये जाऊन बापाने ठरवलेल्या पोरासोबत लग्न करणं तिला पटत नव्हतं. पण त्याने धमकी दिली की जर नाही आली तर मी माझा जीव देईल. बापाच्या अशा धमकीला कंटाळून काही करून ती आता त्या ठिकाणाहून निघून गेली आणि गावामध्ये जाऊन लग्न केलं. लग्न करून आता मुग्धा तिच्या सासरी गेली. थोडे दिवस बरं गेलं, पण पुढे असं अचानक काही घडू लागलं ना, ती डायरेक्ट पुणे शहरामध्ये आली तिच्या पतीला घेऊन आणि या विशालच्या फ्लॅटवरती पुन्हा कामावरती रुजू झाली. विशालला नवल वाटत होतं की ही कशी काय पुन्हा आली कामावरती, पण त्याने एवढं काय विचार केला नाही. घेतलं समजून, म्हटलं की चला पैशाची गरज असेल, गरीब पोरासोबत लग्न झालं असेल. पण तसं काय नव्हतं. आता याच्या मागची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. ज्या वेळेला ही मुग्धा त्या ठिकाणी आली, आता हिचं त्या विशालबद्दल वागणं, बोलणं पूर्णपणे बदललं होतं. विशालकडे वेगळ्याच नजरेनं बघत होती, जे की 4 वर्ष राहून पण कधी बघितलं नव्हतं तिने अशा नजरेने. विशालला तिची नजर समजत होती. आता हळूहळू विशाल पण तिच्यावरती लक्ष ठेवत होता की पुढे काय करती, कसं करती, हे सगळं तो लक्ष देत होता. बारकाईने बघत होता की काय होईल पुढे. हळूहळू या मुग्धाने आता त्याच्या पर्सनल रूममध्ये जायला चालू केलं. तिचा जो पती होता झोपडपट्टीमध्ये राहायचा, ही पण त्याच्यासोबत राहायची. सकाळी 8 वाजता यायची, संध्याकाळी 8 वाजता त्याच्या घरी जायची. तोपर्यंत तो तिकडं दारू पिऊन पडायचा. त्याला कसलीही काळजी नव्हती. ना मुग्धाला तिच्या पतीची काळजी होती.
या 24 वर्षाच्या मुग्धाने पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं होतं आता विशालवरती. विशालला जसं जसं तिची नजर समजत होती, विशाल पण आता अविवाहित होता त्याची ही इच्छा होऊ लागली होती. हा पण मुग्धाच्या जवळ गेला. मुग्धाच्या जवळ गेल्यानंतर दोघांमध्ये आता नजदिकी वाढू लागली. एक दिवशी असंच बसल्यानंतर ते दोघं गप्पा मारत होती. त्यावेळेला मुग्धा रडायला लागली ढासाढासा. विशाल म्हणला की काय झालं, बोल नेमकं काय होतंय. त्यावेळेला ती पूर्ण स्टोरी सांगायला लागते की जी की मी तुम्हाला सांगणार आहे. तर नेमकं काय घडलं होतं मुग्धासोबत आणि पुढे काय होतं याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. बस लाईक करा नक्की, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते ज्या वेळेला मुग्धा तिच्या गावी गेली ना, त्यावेळेला ती घटना सुरू झाली. तिच्या पतीला ज्या वेळेला बघते होणाऱ्या, त्यावेळेला तिचं डोळं फाटून जातात. कारण तिचं ज्याच्यासोबत लग्न होणार होतं त्या व्यक्तीला ही लहानपणीपासून ओळखायची. म्हणजे तो असा होता की ना पुरुष होता ना महिला होती. तिच्या बापाने त्याच्यासोबत तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं. याचं कारण होतं तिच्या बापाने या व्यक्तीकडून 2 लाख रुपये उचल घेतली होती. आता तो परत करू शकत नव्हता. ती मुग्धा होती, बापाला पैसे पाठवायचे पण दारूमध्ये तो उडवून टाकायचा. त्याला एक्स्ट्रा खर्चासाठी याने उचल घेतली होती. याच्यामुळे तिच्यासोबत लग्न लावायचं ठरलं होतं. या मुग्धाने भरपूर विरोध केला, म्हणले की मी पैसे देऊन टाकते, पण कोणी ऐकायला तयारच नव्हतं. आता त्या व्यक्तीसोबत तिचं लग्न लावून दिलं. राहुल नावाची ती व्यक्ती, तिची घरी त्या राहुलच्या घरी श्रीमंती होती. त्यामुळे गावात दबदबा. आता सगळ्या व्यक्तींनी फोर्स केलं की मुग्धाला तुला करावंच लागेल, आता पैसे नको, तुझ्या बापाने खूप त्रास दिला आहे आम्हाला, याच्यासोबत लग्न करच तू. नाईलाजाने मुग्धाने त्याच्यासोबत लग्न केलं. पुढे चालून ती अशा जाळ्यात अडकली होती की आता ना पतीचं सुख भेटत होतं ना तिला पती असल्याचा काही फायदा होत होता. दोघांमध्ये लग्न तर झालं होतं पण संबंध अजिबात बनत नव्हते. तो तेवढा शक्तिशालीच नव्हता की तिच्यासोबत संबंध बनवेल. पुढे चालून मुग्धा या सगळ्याला कंटाळली आणि तिच्या पतीसोबत वाद घालायला लागली. तिच्या सासूसोबत वाद घालायला लागली. त्यावेळेला ते म्हटले की तू ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणीच बरं आहे, तुझ्या पतीला घेऊन कामावरती गेली ना तिकडंच जा. मुग्धाला पण हेच पाहिजे होतं. ती तिच्या पतीला घेते, थोडी भांडी आणि डायरेक्ट पुणे शहर गाठते. पुणे शहरामध्ये आल्यानंतर विशालला ती पुन्हा कामावरती येण्याची विनंती करते. विशाल म्हणतो तुझंच काम आहे, तू ये, काही अडचण नाही. अशा प्रकारे ही पूर्ण स्टोरी घडली होती. आता विशालला ऐकून हे खूप वाईट वाटतं. विशाल म्हणतो की मी याच्यामध्ये काय करू शकतो. ही मुग्धा त्या विशालला म्हणते की तुम्ही पण लग्न केलं नाही अजूनपर्यंत, माझं लग्न झालं आहे पण त्याचा काही अर्थच नाही. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही उद्घाटन करावं माझं. मी एवढे दिवस माझ्या पतीसाठी ठेवली होती जागा राखून, पण तुम्ही याचं उद्घाटन केलं कुदळ मारून तर भारी होईल. त्यावेळेला विशाल आता या सगळ्या गोष्टीची वाट बघत होता असं वाटतंय. कारण विशाल पण एवढे दिवस लग्न करत नव्हता. त्याच्या मनामध्ये काय होतं मला माहीत नाही बरं का. ही स्टोरी जी होती मी तुम्हाला तशी सांगत आहे. तर मित्रांनो कशी वाटते स्टोरी सांगा पुढे ऐकण्यासाठी. आता त्या रात्री ही मुग्धा आणि विशाल बेधुंदपणे संबंध बनवतात. या मुग्धाला असं वाटलं की पहिल्यांदा संबंध बनवून की ही काय स्वर्गात आली काय, आणि या विशालला एक चांगला अनुभव मिळाला. पण हे दोघे नोकर मालकीण होते याचंही यांनी भान ठेवलं नाही. दोघे एक चांगल्या पद्धतीने संबंध बनवत होते. हे तिकडे मुग्धाचा जो पती होता राहुल, दारू पिऊन फुल नशेमध्ये पडलेला होता तिच्या घरी. त्यावेळेला त्याला कोणी सांभाळणारं पण नव्हतं. रात्रीचे 1-2 वाजता त्याला जाग आली. बघतो तर काय त्याची पत्नी अजून आलेली नाही. फोन करतो तर ती म्हणते की हो मी आली होती पण मैत्रिणीकडे आली, तू झोपला होता, मी तुला सांगितलं. तो हो म्हणला आणि झोपी गेला. राहुल म्हणला ठीक आहे काही अडचण नाही, म्हणला जाऊ द्या असेल इथं मैत्रीण कोणीतरी. पण ही मुग्धा इकडे विशालसोबत काय करत होती ती तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. तो दिवस तर कसा तर गेला. पण पुढे चालून या दोघांमध्ये आता वारंवार ही घटना घडायला लागली होती. पुढे या राहुलला याचा अंदाज येऊच लागला ही ज्या काम त्यामुळे हा राहुल आता तिला ब्लॅकमेल करत होता. तू अशा घटना करते याच्याबद्दल तुझ्या बापाला सांगतो, गावात पूर्ण बदनामी करतो. ती महिला मुग्धा म्हणायची कर ना, तुला काय जातंय, मला काय करायचं आहे, तुझी पण बदनामी होईल. तो शांत बसला आणि म्हणला की माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, तू जर ते केलं तर तुझा फायदा होईल, माझा फायदा होईल, मी तुला सोडून देईल. आता ती म्हणली बोल काय प्लॅन आहे. राहुल म्हणतो की हा जो विशाल आहे ना याला आपण फसवू, हनी ट्रॅप करू, पैसे उकळू आणि तू तुझ्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने. ज्या वेळेला मुग्धा ऐकते त्यावेळेला ती खुश होती आणि म्हणते की ठीक आहे याच्याकडे पैसा भरपूर आहे, चांगलाच पैसा येईल.
दोघं विचार करून ज्या वेळेला नेक्स्ट टाईमला ज्या वेळेला संबंध बनवेल त्यावेळेला म्हणणार व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेव. मुग्धा तसंच करते, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवते आणि नंतर विशालला दाखवते. विशाल आता घाबरला होता की काय झालं, हे कसं काय होऊ शकतं, ही तर 5 वर्ष झालं माझ्यासोबत आहे, हिने माझ्यासोबत धोका कसा केला. पैसे मागायला चालू केले. हळूहळू त्याने दिले, 10 लाख दिले, 15 लाख दिले. पण राहुल आणि ही जी मुग्धा आहे यांची हव्यासा वाढतच जात होती. आता या हव्यासापोटी या राहुलने आता हीच वाढती हव्यासा पाहून तो विशाल होता तो पूर्णपणे घाबरून गेला आणि डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना ज्या वेळेला समजलं त्यावेळेला त्यांचाही विश्वास बसेना या पूर्ण घटनेवरती. पण त्यांनी व्हॉट्सअपवरती आलेले या मुग्धाचे व्हिडिओ मेसेज दाखवले. पोलिसांनी मुग्धाला पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं. पूर्ण चौकशी केली. त्यावेळेला ही घटना समोर आली मित्रांनो. आता पोलिसांच्या ताब्यात आहेत मुग्धा आणि राहुल. बाकी या विशाल तर त्याच्या कामावरती रुजू आहे, पण त्याच्या डोक्यावर तो परिणाम झाला. त्यामुळे त्याने विचार केला की इथून पुढे लग्न कधी करणार नाही. मित्रांनो, ही घटना तुम्हाला सांगण्याचं कारण एवढंच की कोणावरतीही विश्वास ठेवू नका, एवढंच माझं मत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.